एक खूप चांगला प्रश्न की मी रेग्युलर फेशियल करते पण तरीही माझ्या स्किनवरती ग्लो येत नाही. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना आज देणार आहे. तर त्याचं नमस्कार सुंदर मुलींनो, ब्युटी आर्ट मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट आहे की खूप लेडीज आणि खूप मुली मला हा प्रश्न विचारतात की मी फेशियल करूनही मला ग्लो का येत नाही. तर याच प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. चला तर बघूयात. सर्वात आधी सगळ्यांनी एक गोष्ट समजून घ्या की फेशियल फक्त क्रीम लावून मसाज करणं नाहीये. तर फेशियल मध्ये ज्या काही स्टेप्स येतात तर त्या प्रत्येक स्टेप उत्तम होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये क्लिन्झिंग आहे, एक्सफोलिएशन आहे म्हणजे स्क्रबिंग आहे, त्याच्यानंतर मसाज आहे, स्टीम आहे, पॅक आहे, हायड्रेशन आहे, हे सगळं फेशियल मध्ये केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फेशियल मध्ये येत आहेत का याची सगळ्यात आधी काळजी घ्या. फेशियलमुळे डेड स्किन आपली रिमूव्ह होते. फेशियलमुळे आपल्याला ग्लो येतो. फेशियल केल्यामुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळते. फेशियल केल्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो. ह्या गोष्टी सगळ्या अगदी योग्य आहेत. पण एकदाच फेशियल केलं आणि आपल्याला ग्लो आला असं होत नाही, कारण फेशियल हे मॅजिक नाहीये. तर आजकाल सोशल मीडिया, इंस्टाग्राम, FB किंवा मग आपल्या रील्स स्क्रोल करणं याच्यामध्ये बऱ्याच जणांना छान छान रील्स दिसतात की ग्लास स्किन झालीये, ग्लो स्किन झालीये. पण सोशल मीडिया हे एडिटिंग त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी हाईड करून दाखवल्या जातात. तर त्या गोष्टीला बळी पडू नका. रियालिटी खूप वेगळी असते आणि स्क्रीनवर दिसणं हे खूप वेगळं असतं. तर तिथे तुमचं एडिटिंग आहे म्हणून ते इतकं छान दिसते. तर आपली स्किन जर खूप छान असली तर आपल्याला नक्कीच आपल्याला ग्लास स्किनचा इफेक्ट मिळणार आहे. स्किन मेंटेन करणं म्हणजे नुसतं फेशियल करणं नाही, तर फेशियल करून झाल्यानंतर आपण आपली घरी पण काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे असं की आपण स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे आजकाल. त्यामुळे आपल्या स्किनला डायरेक्टली फ्लॅश जो आहे मोबाईलचा तो आपल्या स्किनवरती येतो. तर ते सुद्धा आपल्या स्किनसाठी योग्य नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आपली झोप पुरेशी होत नाही, कारण आपण खूप रील्स स्क्रोल करत असतो आणि कुठे 12चा 1 वाजतो, 1चा 2 वाजतो, तर हे आपल्याला कळत नाही. तर आपण सगळ्या मैत्रिणींनी आपल्या स्किनची खरंच काळजी घेतली पाहिजे. आपली जवळजवळ 8 तास रोजची झोप झाली पाहिजे. आपण पाणी पिलं पाहिजे खूप सारं. जवळजवळ दिवसभरामध्ये आपण 3 ते 3.5 लिटर पाणी हे पिलं पाहिजे. त्यानंतर हेल्दी आहार. आपण हेल्दी आहार खूप कमी करतो. आपण बाहेरनं जेवढी स्किनची आपण काळजी घेतो तेवढी आपण इंटरनली पण स्किनची काळजी घेतली पाहिजे. तर आपल्याला ह्या गोष्टींची खूप काळजी घ्यायची आहे. आपण आपला हेल्दी आहार ठेवायचा आहे, आपली झोप पूर्ण करायची आहे, आपल्याला जंक फूड कमी खायचं आहे आणि पाणी भरपूर प्यायचं आहे. ह्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच तुमची आणि सगळ्यांची स्किन खूप सुंदर राहील. बऱ्याच वेळेला आपण जिथे फेशियल करायला जातो तिथे प्रॉब्लेम फेशियल मध्ये नसतो, तर फेशियल करण्याच्या टेक्निक मध्ये असतो. कधी कधी खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि त्या स्किनला खूप जास्त एक्सफोलिएशन झालेलं आहे, जास्त स्टीम दिली गेलेली आहे, त्यानंतर एक्सपायरी झालेलं प्रॉडक्ट वापरलं गेलेलं आहे. असं जर असेल तर नक्की आपल्या स्किनला इजा पोहोचू शकतात, आपल्या स्किनला ग्लो येणार नाही. तर ह्या गोष्टींची पण खूप काळजी घ्या. प्रोफेशनल सलॉन मध्ये जाऊन तुमची स्किन व्यवस्थित अनालाइज करूनच तुम्ही तुमचं फेशियल निवडा आणि उत्तम फेशियल करून घ्या. जिथे तुम्हाला मिळत आहे तिथे तुम्ही फेशियल करू शकताय, पण योग्य ठिकाणी नक्की जा आणि एक्सपर्ट नक्की बघा. तर आता तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की फेशियल म्हणजे काय, फेशियल कसं केलं पाहिजे आणि फेशियल केल्यानंतर आपण काय योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तर तुम्हाला तुमच्या स्किन टाईप बद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा. मला माझ्या कमेंट्स मध्ये तुम्ही विचारू शकताय तुम्हाला काही विचारायचं असेल स्किन बद्दल तर. आणि तुमच्या स्किनची नुसतं फेशियल करून नाही तर घरी सुद्धा तुम्ही उत्तम काळजी घ्या आणि तुमची स्किन छान, सुंदर, हेल्दी आणि छान ठेवा. अशाच छान छान टिप बघण्यासाठी ब्युटी आर्ट मेकअप स्टुडिओ इंस्टा, YouTube आणि FBच्या पेजला फॉलो करा.